त्या ठिकाणी तपश्चर्या केली, पापच केलं म्हणून असं समजा. गोपाल कृष्ण भगवान की जय. माझ्या मंत्र सांगत नाहीये तुम्हाला, कुठला तरी साऊंड बंद आहे बघा. माझ्या मंत्र सांगत नाही. कर्दम प्रजापतीने तपश्चर्या केली आहे. कशासाठी केली आहे? चांगली पत्नी मिळावी म्हणून. आणि मग त्या ठिकाणी देव म्हणले काही अडचण नाही, चांगली पत्नी तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. आणि मग मनू महाराजाची जी मुलगी होती, देव होती, मनू महाराजांना स्वप्न दृष्टांत त्या ठिकाणी भगवंताने केला. जा, तुझी जी काय मुलगी आहे देव होती, त्या देवहोतीचा विवाह त्या ठिकाणी कर्दम प्रजापती सोबत लाव, असं त्या ठिकाणी स्वप्न दृष्टांत त्या ठिकाणी झाला. आणि मग मनू महाराज त्या ठिकाणी स्वतः मनू आणि शत्रुपा त्यांच्या मुलीला घेऊन, राजघराण्यामध्ये वाढलेली मुलगी होती, त्या मुलीला घेऊन त्या ठिकाणी कर्दम प्रजापती त्या ठिकाणी आश्रमामध्ये राहत होते. कर्दम ऋषी एक झोपडी बांधून पर्णकुटीमध्ये ते राहत होते. आता ही राजकुळामध्ये वाढलेली मुलगी होती, तिला त्या ठिकाणी घेऊन त्या आश्रमामध्ये आली. मग आल्यानंतर त्या ठिकाणी कर्दम ऋषीने त्या ठिकाणी बसण्यासाठी 3 जण आल्यानंतर किती आसनं टाकलं पाहिजे बसायला बघा. पोरगी पाहायला गेल्यानंतर याच्यामध्ये बर का, मुलगी पाहायला गेल्यानंतर कसं परीक्षण करायचं बघा. आपले ती योग्यतेचे ऐक नाही पाहावं बघा. कर्दम प्रजापतीने काय केलं माहिती का? बसण्यासाठी 3 आसनं टाकली. 3, कारण मनू आणि शत्रुपा देवहूती आले होते. तिघही त्या ठिकाणी आश्रमामध्ये आले. आल्यानंतर त्या ठिकाणी 3 आसनं टाकले. पण बघा, मनू आणि शत्रुपा दोघं त्या ठिकाणी आसनावरती बसले, पण देवहूती माता त्या ठिकाणी त्या आसनावरती बसली नाही. कारण का? तिला माहित होतं हे होणारे आपले पती आणि पती समोर आपण त्या ठिकाणी आसनावर बसणं योग्य नाही. हे ऐकायला मिळत तुम्ही कुठून भेटत नाही. आणि आजकाल थोडं पाहायला गेलं, मुलीला पाहायला गेलो समोर समोर बसते, खुर्चीच्या माझा पाय टाकून पाय समोर मुलाच्या. पण लक्षात ठेवा, जर ते आसनावर बसले नाही मग नवऱ्याचा अपमान होईल, नाही बसवतं वडिलाचाही अपमान होईल. मग नवऱ्याचाही मान ठेवला आणि वडिलाचाही मान ठेवला. आसना शेजारापाशी आसन होतं ना, बसत टाकलं, त्याच्या बाजूला बसली आणि त्या आसनावरती असा हात ठेवला आणि साईडला बसले. बघा, नवऱ्याचा बी मान ठेवला आणि वडिलाचाही मान ठेवला. कर्दम प्रजापतीच्या लक्षात आलं, वा, आपल्या अशीच पत्नी पाहिजे. आणि मग मात्र मायबाप संवाद चालला. मनू महाराज म्हणले, मला देवाचा स्वप्न दृष्टांत झाला होता की माझी मुलगी तुम्हाला द्यायची, तुम्हाला पसंत आहे का? त्यावेळेस म्हणले कर्दम प्रजापती म्हणले, माझी काहीच अडचण नाहीये, पण पहिलं तिला विचारा. ती राजकुळामध्ये वाढलेली आहे, तिची सेवा करण्यासाठी दास दासी होत्या, पण इथं दासी नाही आणि दासही नाही सेवा करण्यासाठी. तिथं झोपण्यासाठी गादी होती, इथं गादी नाही, इथं जमिनीवर झोपणं. इथं पांघरण्यासाठी पण काही नाहीये. तिथं खाण्यासाठी पंच पक्वानाचं ताट होतं, माझ्याजवळ कंदमुळे. तिथं फरची होती, इथं फरची नाहीये. इथं दररोज सारवावं लागतं. तिला पसंत आहे का आधी विचारा. तिची इच्छा असेल आधी विचारा, नंतरच मी विवाह करेन. बघा, मग त्यावेळेस काय म्हणले असं बरती होती माता, पप्पा आपल्याला इथं जमणार नाही, आपल्याला इथं जमणार नाही, आपल्या इथं राहण्यात आपली ताकदच नाही, असं म्हणली का? हा, असं नाही, हे आपलेच विचार आहेत, कसं नाही म्हणली. त्यावेळेस वडिलाला हात जोडले आणि एकदा दिले ना, बस आपलं घर, आपली माणसं, कोणी काहीही सांगू द्या, कोणाचं ऐकायचं नाही. लक्षात ठेवा, जर ऐकत असताना जर संसार कराल तर मग काही खरं नाही. माझ्या विषयावर या काही अडचण नाही, मी आहे त्याच्या समाधानी. मग दोघांचा विवाह झाला आणि मनू आणि शत्रुपा महाराज निघून गेले. आणि मग म्हणतात, मायबाप त्या ठिकाणी कर्दम प्रजापती त्या ठिकाणी तपश्चर्या करायचे, ध्यान धारणा करायचे, असं म्हणतात. तपश्चर्याला बसली की ते देहभान विसरून द्यायचे, असं म्हणतात. 12 वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली, परंतु एकही शब्द मालकाला काहीच बोलली नाही देवहूती माता. महाराज त्या ठिकाणी ध्यानाला बसले की सगळं त्या ठिकाणी घरातलं काम करावं,
महाराज लागतं ते पूजेला फुलंही आणून द्यावेत. अहो नोहे नोहे करतो महाराज विसरूनच गेले लग्न झालं म्हणून, विसरून गेले मायबा. महाराज समाधीतून उद्धार झाल्यानंतर मग तिला म्हणतात तुम्ही कोण? पोटाला माझा भगवान परमात्मा येणार होता. देवाला ज्यावेळेस ज्यांच्या पोटी अवतार घ्यायचा ना त्यावेळेस त्या माऊलीची कुस पवित्र करून घेतो देव. कोणाच्या बी पोटाला येईल रिकामा नाही देव मायबा. माझ्या देवहोतीच्या देवहोती मातेच्या पोटाला देव येणार होता. त्या ठिकाणी कुश पवित्र करून घेतली, कुश त्या ठिकाणी पवित्र करून घेतली मायबा. देव त्या ठिकाणी थोडा खुश झालेला होता आणि मग मात्र त्या ठिकाणी म्हणले एवढ्या वर्षी माझी त्या ठिकाणी तू सेवा केली, तुझी काय इच्छा आहे माग. मग त्यावेळेस म्हणजे देवहोती माता म्हणली मला माझी एकच इच्छा आहे, हसावणं चालू करा. हसावणं बंद आहे. गोपाल कृष्ण मध्ये आंघोळ केली आणि मग त्या ठिकाणी दोघांना तारुण्य त्या ठिकाणी प्राप्त झालं आणि योग सामर्थ्याने त्यांनी एक विमान निर्माण केलं. त्या विमानामध्ये भ्रमण करत असताना मग त्याच्यामध्ये म्हणतात त्यांना 9 कन्या झाल्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. 9 कन्या त्यांच्या पोटाला आल्या. 9 कन्या नेमक्या कोणत्या होत्या मायबाप? 9 कन्या त्या ठिकाणी पोटाला आल्या आणि मग कश्यप ऋषी म्हणायला लागले आता मी, कर्दम ऋषी त्या ठिकाणी म्हणायला लागले आता मी त्या ठिकाणी सगळं घरदार सोडून जाणार आहे, मी वनाच्या दिशेने निघून जाणार आहे, आता मी भगवंताची त्या ठिकाणी प्राप्ती करून घेणार आहे. पण त्यावेळेस देवहोती माता म्हणली मालक मी तुम्हाला मागणी केली होती. कोणती मागणी केली होती? मुलाची मागणी केली होती, पण मला सगळ्या कन्या झाल्या, मला मुलगा हवाय, काही अडचण नाही म्हणले. आणि परत मग त्या ठिकाणी मुलगा झाला. ते मुलगा साधा कोण नव्हता, साक्षात माझ्या भगवान परमात्म्याने त्यांच्या पोटी अवतार घेतला होता. ते म्हणजे कोण होते? कपिल देव. बोलिये कपिल देव भगवान की जय. कपिल देव भगवान तर त्यांच्या साक्षात पोटाला आले मायबाप. पण आधी 9 कन्या झाल्या मायबाप. कोणत्या होत्या 9 कन्या माहिती त्या? ती 9 प्रकारची भक्ती होती मायबाप. श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. ज्यावेळेस माझी 9 प्रकारची भक्ती दृढ होते, परिपक्व होते, त्यावेळेस दावा भगवान परमात्मा तो त्याच्यातला भावी मायबाप. आता तुम्ही भक्ती करायली, कोणती भक्ती करायली? तुम्हाला थोडं ऐकायला जड जाणार आहे बरं का. आता मला पण ते घ्यावंच लागणार आहे. 9 प्रकारची भक्ती सांगितली. आता तुम्ही कोणती भक्ती करतायत माझ्या समोर? तुम्ही सांगा मला महाराज. तुम्ही माझ्या समोर श्रवण भक्ती करताय. श्रवण भक्ती करताय तुम्ही माझ्या समोर. अशी श्रवण कीर्तन विष्णू स्मरणम ही 9 प्रकारची ज्यावेळेस माणसाची भक्ती दृढ होते त्यावेळेस देव पोटाला येतो. मग ही 9 पुरी त्या ठिकाणी 9दा भक्ती सांगितली. मग 10व्याने कपिल भगवंत आले आणि मग त्या ठिकाणी कपिल भगवान परमात्मा आल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी कर्दम ऋषी त्या ठिकाणी निघून गेले. आणि मग बरेच असे दिवस त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर देवहोती माताने ओळखलं आपल्या पोटाला साधा दुसरा तिसरा कोणी नाहीये. जगाचा मालक, जगाचा नियंता भगवान परमात्मा आपल्या पोटाला आलेला आहे. मग त्या ठिकाणी देवहोती माताने आपल्या मुलाला हात जोडे. त्यांना माहित होतं देव होता. हात जोडे आपल्या मुलाचं दर्शन घेतलं. त्यांना माहित होतं हा देव होता. हात जोडे आणि म्हणले देवा मला माहित आहे तुम्ही माझा मुलगा नाही, माझ्या पोटाला साक्षात तुम्ही देवाच्या स्वरूपाने आलेला आहात. माझी कळकळीची विनंती आहे माझ्या जीवनाचा उद्धार करा. कोण म्हणते? आई मुलाला म्हणते हो. आणि माझ्या जीवनाचा तुम्ही उद्धार करा. मी संसारामध्ये अनेक विषय भोगत आले तरीही त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी सुख मिळालं नाही. सुख त्या ठिकाणी मिळालं नाही, समाधान त्या ठिकाणी मिळालं नाही. एवढे विषय भोगले तरीही जीवनामध्ये समाधान प्राप्त झालं नाही. कारण का? महाराज म्हणतात ना विशेष विता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कोठे. म्हणजे अग्नी लागलाय आणि अग्नीमध्ये किती लाकडं टाकल्यानंतर अग्नी शांत होईल? होणार नाही. तसं विशेष येऊन किती भरपूर शिवले पण समाधान आणखी मिळालं नाही. हा थोडा संवाद आहे. आपण थोडस नामसंकीर्तन घेऊ आणि त्या संवादाला सुरुवात करू. मला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला.
मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला मनोहर नंदलाला हे मुरली मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला सर्वांनी ताली वाजवा माय बाप. क्या बात है. जय हो गोविंदा गोपाला हे मुरली मनोहर नंदलाला मनोहर नंदलाला गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला वाह वाह. जय हो गोविंदा गोपाला मुरली मनोहर गोविंदा गोपाला मुरली त्या ठिकाणी देवहूती मात्र म्हणते कपिल देवा माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सुख नाही समाधान नाही मी एवढे विषय त्या ठिकाणी भोगले ते विषय तेवढे भोगूनही माझं मन शांत होत नाही आता मला असं करा माझी संसाराविषयी आसक्ती त्या ठिकाणी कमी कमी करा आणि माझं मन भगवंताच्या चरणी कसं रत होईल हे तुम्ही मला सांगा आणि माझ्या जीवनाचा उद्धार कसा होईल असं सांगा यामध्ये सांख्य योग सांगितलेला आहे खूप गोड चिंतन आहे बाबा पण ऐका कपिल देवाने आईला उपदेश केलाय त्यावेळेस कपिल देव काय म्हणतात आई पहिलं एक काम कर तुझं मन स्थिर कर जसं तुम्ही आता कथेमध्ये तुमचं मन जागेवर मन तुमचं जागेवर नाही का कुठे मन तुमचं कोण आले कोण गेले
त्याला थोडा विपू कमी करा थोडा. कोण आले कोण गेले पण आता उपदेश आहे बघा गोड आहे. आई मी तुला हे ज्ञान सांगतोय पण ते ज्ञान सांगण्याच्या पूर्वी तुझं आधी मन स्थिर कर, ते मन शांत कर. कारण या मनामध्ये नाना प्रकारच्या कल्पना निर्माण होतात. त्या मनामध्ये जर तुझ्या कल्पना जर उद्भवत असतील तर तुला किती जरी ज्ञान सांगितलं, किती बी बोल घसा ताणून ताणून जरी कथा सांगितली तरी काही लक्षात राहणार नाही. पहिलं तुझं मन स्थिर कर, तुझं चित्त स्थिर कर आणि तुझ्या चित्तामध्ये जी संसाराविषयी आसक्ती होती पहिली ती आसक्ती बाजूला ठेव, तिला कमी कमी करण्याचा प्रयत्न कर. मग हळूहळू त्या ठिकाणी तुझं मन संसाराविषयी कमी कमी कर आणि भगवंताकडे ओढ लाव, देवाच्या नामचिंतनामध्ये ओढ लाव. काय होईल? देवाचं नामस्मरण जर तू सारखं केलं तर काय होईल? तुझं चित्त शुद्ध होईल, तुझं अंतःकरण शुद्ध होईल, नामाने अंतःकरण शुद्ध होईल. आणि एकदा अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ अहंकार षड विकार हे तुझं अंतःकरण होईल. आणि ज्यावेळेस तुझं निर्मळ अंतःकरण होईल ना त्यावेळेस स्वतः देव तुझ्या हृदयामध्ये प्रगट होईल. मी माझ्या मनचं सांगत नाही एका ठिकाणी तुकोबाई म्हणतात अंतःकरण निर्मळ झाली की देव त्या ठिकाणी येऊन राहतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊने गोपाला येऊने भगवान की जय. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राय तिथे. चित्त निर्मळ कशा होतं? मग चित्त त्या ठिकाणी नामस्मरण. तुम्ही सारखं नामस्मरण करा. जो जप असेल तो जप करा. रामकृष्ण रामकृष्ण राधे 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 जय कृष्ण श्री कृष्ण नमो नारायण ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. जो तुमचा जप असेल तो जप तुम्ही रात्रंदिवस सातत्याने करा. बघा तुमच्या मुखामध्ये कोणाची निंदा पण येणार नाही. प्रॅक्टिकल करून तर पहा तुम्ही. हो, तुमच्या मुखामध्ये कोणाविषयी निंदा येणार नाही. तुमच्या अंतःकरणामध्ये दोष आहेत ना ते निवृत्त झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त एक करा, रात्रंदिवस तुम्ही नामस्मरण करा. तसं कपिल भगवंत म्हणतात आई तुझं त्या ठिकाणी चित्त निर्मळ कर. द्वेष मत्सर एकमेकांविषयी वाईट भावना हे विचार पहिले बाजूला कर आणि नामस्मरणाने तुझं चित्त शुद्ध कर. आणि मग त्या ठिकाणी तुझ्या अंतःकरणामध्ये देवाचं सुस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होईल. मग ते कशा पद्धतीने होईल? कर्मयोग त्या ठिकाणी ज्ञान ध्यान श्रवण मन निधी आसक्ती त्या ठिकाणी सांख्य अशा पद्धतीने सांगितला. आसक्ती पहिली देहावरली आसक्ती आई कमी कर. गोड उपदेशी. देहाचा जो आपण शृंगार करतो ना पहिला घाव पुढे टाकायचा.
पहिला घाव सांगितला शरीरावर टाका, कारण शरीराविषयी जेवढं ममत्व आहे ना, आई तुझं शरीरावर पहिलं ममत्व कमी कर. आपलं उलट आहे, आपलं जास्त ममत्व कशावर आहे? शरीरावरती आहे का नाही? खूप काय नटतो काय करा, माझं म्हणणं असं नाही. अवश्य असं निर्मळ चिरमळ राहिलं पाहिजे, पण एवढंही नाही की सगळं त्याच्याच आहारी जायचंय. पहिलं देहावर घाव घालायला सांगितलं. देहाची आसक्ती सोड, पहिलं देहाला त्या ठिकाणी बाजू ठेव असं सांगितलं त्या ठिकाणी. आणि मग त्याला त्या ठिकाणी सांख्ययोग सांगितलं आणि आपल्या आईचा उद्धार त्या ठिकाणी झाला. तृतीय स्कंद त्या ठिकाणी संपला, चतुर्थ स्कंद त्या ठिकाणी सुरुवात झाली. संवाद कोणाचा चालू आहे? नाही, तो संवाद झाला दुसरा. मूळ संवाद कोणाचा चालू होता आपला? विदुर काका आणि मैत्री ऋषीचा संवाद. म्हणून संवाद लक्षात ठेवला जातो. आणि मग चतुर्थ स्कंद सांगितला, आणि चतुर्थ स्कंदामध्ये त्या ठिकाणी 4 पुरुषार्थ सांगितले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ जीवनामध्ये कमवणं गरजेचे लक्षात ठेवा. धर्म ही जीवनामध्ये असला पाहिजे आणि अर्थही असला पाहिजे. म्हणजे महाराज ते सांगायची गरज नाही आम्हाला. अर्थ म्हणजे काय? अर्थ म्हणजे पैसा, ते कमवायचं आम्हाला सांगायची गरज नाही, तोही पुरुषार्थ नाही. कामही जीवनामध्ये असला पाहिजे आणि शेवटचा पुरुषार्थ तो मोक्ष. पण लक्षात ठेवा, धर्म करत असताना मी हे कार्य करले, माझ्यामुळे सगळं चालले, मी नाही तर काहीच होणार नाही, असा अहंकार त्या धर्मामध्ये करू नका. जर तसा अहंकार जर निर्माण झाला, त्याचा परिणाम काय होतो त्याच्यासाठी दक्ष राजाची कथा या ठिकाणी सांगितली. गोपाल कृष्ण भगवान. मनु राजाचे 3 मुले होत्या. काय नाव होतं? देवहूती, आकुती आणि प्रसूती. आकुतीचा विवाह रुची प्रजापती सोबत झाला आणि प्रसूतीचा विवाह दक्ष प्रजापती सोबत झाला. आणि मग म्हणतात दक्षाला अनेक मुली झाल्या, त्याच्यामध्ये एक सती मुलगी होती. असं म्हणतात त्या सतीचा वंश वाढला नाही. सतीचा वंश का वाढला नाही हा प्रश्न परत कोण केला? संवाद लक्षात ठेवा बरं का. गंगामयीच्या पावन तटावरती शुकाचार्य भगवंत राजा महाराज परीक्षितीला कथा सांगताय. मग त्यावेळेस परीक्षित महाराज म्हटले तिचा वंश का वाढला नाही, त्याची मला कथा ऐकायची. मी उत्सुक झाले ती कथा ऐकण्यासाठी. आणि पुन्हा दुसरा संवाद कोणाचा चालू आहे? 3 संवाद चालू त्याचा सुन लक्षात ठेवा. किती? 3. म्हणून संवाद जोपर्यंत तुम्ही ध्यानात ठेवता तोपर्यंत कथा लक्षात राहत नाही. पहिला संवाद कोणाचा आहे? 88,000 शौनक ऋषी कुठे चालू आहे? नैमिषारण्यामध्ये. सूत महाराज शौनकादिक ऋषींना कथा सांगताय आणि परीक्षित महाराजांना शुकाचार्य गंगामयीच्या पावन तटावरती कथा सांगताय. आणि मैत्री ऋषी आणि विदुर काकाचा संवाद चालू. हे संवाद लक्षात राहू द्या. नाही राहिले तर सोडून द्या, टेन्शन कोणी घेऊ नका, चेहऱ्यावर त्या ठिकाणी प्रेशर आणू नका. सतीचा वंश का वाढला नाही, मग त्या ठिकाणी गोड कथा त्या ठिकाणी सांगितली. म्हणतात सती ही त्या ठिकाणी महादेवाला दिली होती. दक्ष प्रजापतीची मुलगी होती. त्या सुरिकीच्या मधामध्ये कोण होता माहितीये का? सुरिकी ब्रह्मदेव होता. म्हणून लक्षात ठेवा, कोणाच्या सुरिकीमध्ये पडत जाऊ नका. ब्रह्मदेवाला किती त्रास झाला बघा आता. म्हणून सुरिकीमध्ये जास्त पडत जाऊ नका. ब्रह्मदेवाने ब्रह्मदेव त्या ठिकाणी सतीसाठी महादेवासाठी लग्न होऊन मागणी करायला गेली. दक्ष महाराजाला हात जोडे म्हणले, माझ्याकडे एक नवरदेव म्हणले, चांगला दिसायला सुंदर आहे, तुमची कन्या देता का? त्यावेळेस महाराज म्हणले, दक्ष प्रजापती म्हणला, पितामह तुम्ही म्हणत असेल तर मी देतो. म्हणले कोण आहे? म्हणले महादेव आहे. पण म्हणले कसा मेळ बसाव? कारण महादेव कुठे राहतो? महादेव राहतो स्मशानामध्ये. अंगाला राख लावतो, गळ्यामध्ये साप आहे, आगळं वेगळं रूप आहे. माझी मुलगी भेट नाही म्हणे, भेणार नाही. कारण म्हणे लावा लग्न. मधात पडे लग्न लावून दिलं. आणि मग म्हणतात दक्ष महाराजांच्या घरी स्वागत समारंभ होता आणि सगळ्याला स्वागत समारंभाला त्या ठिकाणी बोलवलं. सगळे देव आले, ऋषी मुनी आले, महादेवही त्या ठिकाणी आले. मग आता दक्ष प्रजापती होता, मालक होता सगळ्यांचा, देवांचा तो. मग त्याच्या ठिकाणी सगळी त्या प्रजेमध्ये सगळी बसलेत, महादेव असले सगळी बसलेत. मग आता त्या ठिकाणी राजा येतोय. मग दक्ष त्या ठिकाणी आल्यानंतर सगळे उठून उभे राहिले. पण म्हणतात ब्रह्मदेव आणि महादेव उठलेच नाही. कारण का? ब्रह्मदेवाचा पुत्र होता कोण? दक्ष. बाप कसं उठल? पण महादेवही बसले होते. मात्र त्याला राग आला. म्हणजे अरे मी त्याला मालक आहे, मी दक्ष प्रजापती,
ऋषी मुनी सगळे उभे राहिले, पण माझा जावई उभा राहिला नाही. राग आला, म्हणजे माझा जावई त्या ठिकाणी उभा राहिला नाही. काय म्हणे याची लायकी आहे? अहो मी मुलगी देत नव्हतो, त्या ब्रह्मदेवाने सांगितलं म्हणून मी याला मुलगी दिली. काय अंगाला भस्म लावतो, काय गळ्यामध्ये त्या ठिकाणी साप आहे, काय कमराला व्याघ्र आहे, व्याघ्राचं त्या ठिकाणी कातडं बांधणे, असं त्या ठिकाणी म्हणायला लागला आणि महादेवाची निंदा करायला लागला. मग महादेवाची निंदा कोण करतोय? सासरा. म्हणजे महादेवाचे विरोधक होते का देव ऋषी मुनी? त्यांना गुदगुल्या व्हायला लागल्या. ते म्हणजे बरं झालं बरं झालं, अशीच निंदा केली पाहिजे, अशीच निंदा केली पाहिजे. महादेवाची निंदा करत होते, पण महादेवाला एकही नाही दोनही नाही, मज हेही नाही तेही नाही, मला हे बी नाही ते बी नाही. महादेव नेमकं काय करत होते? तर महादेव त्या ठिकाणी प्रभूचं चिंतन करत होते, प्रभूचं भजन करत होते. माझा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव, भजन करी महादेव. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी महादेव. आपल्या समाधी अवस्थेमध्ये त्या माझ्या प्रभू रामचंद्राचं भजन करत होते. कोण काय म्हणते काहीही संबंध नाही, फक्त देवाचं भजन करत होते. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय हो श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, हो श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय राम.
तिथं व्रत जरी असला ना तो आपोआप करणं होतं माय बाप. ही ताकद आहे त्या ठिकाणी नामचिंतनाची. तसं महादेवजी त्या ठिकाणी त्या प्रभूच्या चिंतनामध्ये हो श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. असे ध्यान असू दे काहीच नाही. पण नंदकिशोर त्या ठिकाणी महादेवासोबत आलेला होता. तो म्हणला महादेवाला त्या ठिकाणी तुम्ही नाना तऱ्हेने बोलताय का? तर त्या ठिकाणी एकमेकाला त्या ठिकाणी शापाशपी ते ऋषी मुनी शाप दिले त्या ठिकाणी महादेवाला. त्या ठिकाणी नंतर काही महादेवाची गण होती, शापाशपी चालू झाली आणि नंदकिशोर त्या ठिकाणी एकमेकाला ऋषी मुनी शापाशपी झाली, गुरु ऋषी ते सगळे होते. आणि मग महादेव त्या ठिकाणी उठले आणि म्हणले आता इथून आपल्या थांबण्यात मजा नाही. महादेव आणि त्या ठिकाणी नंदकिशोर त्या ठिकाणी निघून गेले. त्या ठिकाणी कैलास पर्वतावर आले आणि आल्यानंतर सगळं मंत्र मग काहीच नाही, एक नाही दोन नाही. आणि मग बऱ्याच दिवसानंतर त्या ठिकाणी दक्ष प्रजापतीने यज्ञाचं त्या ठिकाणी समारंभ ठेवला. सगळ्या देवतेला आमंत्रण दिलं पण महादेवाला आमंत्रण दिलं नाही. दक्ष प्रजापतीच्या त्या ठिकाणी घरी मोठा यज्ञ आहे. सगळे देवाधिक त्या ठिकाणी देवाच्या पत्नी मस्त विमानामध्ये बसून चालल्यात. मस्त मेकअप केले, उंच उंच टाचाचं सँडल, काय ते मेकअप सांगायचं देवाच्या बायकाचे सँडल, काय ते दागिने, काय ते मेकअप त्यांचं, मस्त काळा गॉगल, भारदस्त साडी, अलंकार. आणि त्या ठिकाणी कैलास पर्वतावरून त्या ठिकाणी विमान जातात. म्हणजे इंद्र त्या ठिकाणी जात होता आणि इंद्रदेवाच्या पत्नीने बघितलं सतीतांकी जागेवर दिसेली पर्वतावर. मग सतीला म्हणले ए सती, अगं तुला माहित नाही का तुझ्या वडिलाच्या घरी तेवढं येत नाही, तो आमंत्रण नाही का? नाही म्हणे आम्हाला काहीच नाही, माहित नाही आमंत्रण नाही, चल म्हणले. मग तेही निघून गेले. आणि मग मात्र ह्या घडलेला वृत्तांत त्या ठिकाणी महादेवने आपल्या बायकोला सांगितलं नाही का? सतीला सांगितला नाही, तुझ्या वडिलांनी माझा अपमान केलाय हे सांगितलं नाहीये माहिती. आणि मग सती महादेवकडे गेली. महादेव भजन करत होते, ध्यानस्थ होते आणि म्हणली मालक माझ्या वडिलांच्या घरी एवढा मोठा यज्ञ चालू आहे, आपल्याला दोघांनी त्या ठिकाणी जायचंय. पण महादेव म्हणले आता हिला सांगितलं पाहिजे. मग महादेव त्यावेळेस म्हणले एकच गुन्हा नव्हता, तुझे वडील आले, फक्त मी उठलो नाही तर तुझ्या वडिलांनी माझा अपमान केला. त्यावेळेस सती काय म्हणली माहिती का? त्यावेळेस सतीने वडिलांचीच बाजू घेतली. मग तुम्हाला काय नव्हतं झालं उठायला, माझे वडील आले होते तर. म्हणून लक्षात ठेवा, नवऱ्याची जर सत्याने बाजू असेल ना तर नवऱ्याचीच घेतली पाहिजे. उगाच याच्या पाकिटातले पैसे चोरून न्यायचे आणि तिकडनं दागिने करून न्यायचे आणि म्हणायचं बघा तुमच्या वस्तू काय झालं का, माझ्या माहेरवरून आली, किती भारत किती दागिने करून आले, पैसे कोण यांच्याच पाकिटामध्ये. गोपाल कृष्ण भगवान माझं म्हणणं तसं नाही आई वडिलांची तुला निंदा करा, पण बाजू बघा सत्याची, बाजू सत्याची तुम्ही पहा. पण महादेव वाटलं हिला सांगून काही फायदा नाही, म्हणजे तुला जायचं जा, मी येणार नाहीये. आणि मग सती माता काही गण घेऊन त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये गेली. यज्ञामध्ये गेल्यानंतर दक्षिणे सांगून ठेवतो महादेव जरी आला तरी त्याचं स्वागत करायचं नाही, त्याची बायको जरी आली तरी तिचंही कोणी स्वागत करायचं नाही. त्यांचं ठरलं आणि सती माता यज्ञामध्ये गेली. इकडं तिकडं फिरते. दक्ष महाराज ब्रह्मदेवाला सगळ्या देवतेला त्या ठिकाणी बसण्यासाठी आसन होतं, पण महादेवाला आसन तिथं लावलेलं नव्हतं. माय बाप आता मात्र तिला पश्चाताप झाला, अरे मुली आपल्या मालकाचंच कळत. तिला राग आला, सती मातेला राग आला. आणि मग सती मातेचा राग अनावर झाला. म्हणजे बाबा तुम्हाला माझ्या नवऱ्याचा अधिकार माहित नाहीये, आणि माझा मालक पण आहे तुम्हाला माहितीये का? नुसतं माझ्या मालकाचं नुसतं शिव शिव नुसतं नाव जरी घेतलं तरी कळी काळ घेऊन पाहता ही माझ्या नवऱ्याच्या नावाची ताकद आहे. तुम्हाला ही ताकद कळाली नाहीये. शिवनाम शीतलमुखी सेवी पाका पडिया रे, दड 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 दुड 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 पळ सुटला कळी काळा बापडिया रे. किंवा शिव भोळा चक्रवर्ती त्या
त्याचे पाय माझे चिती वाचे वददा शिवनाम तयान बाधी क्रोध काम माझ्या नवऱ्याची ताकद हा माझ्या नवऱ्याचा अधिकार तुम्हाला कळाला नाहीये बाबा. पण आता सतीमतीला प्रश्न पडला, मी जर वापस गेले तर महादेव माझ्यावर रागवतील, मला दाक्षिणी म्हणते, त्याच्यामुळे आता मानकाकडे जायचं नाही. मग माझ्या सती मातेने त्या ठिकाणी स्वतःच्या सामर्थ्याने त्या ठिकाणी बाबा अग्नी प्रगट केला आणि आपला देह तिथेच संपून टाकला, देह जागी संपून टाकला. मग जे काही गण त्या ठिकाणी तिथे आलेली होती ती वापस फिरली आणि मग तिकडं आकाश मार्गाने नारद महर्षी फिरत होती. नारायण 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 नारायण. कैलास पर्वतावरती गेले आणि महादेव म्हणले, महादेवजी बाबाजी सती कुठे, सती माता कुठे? त्यावेळेस म्हणली गेली, म्हणली ती कुठं, तुझ्या बापाच्या घरी गेली येण्यासाठी. म्हणली गेली होती, आता परत येणार नाहीये. असं म्हटल्यानंतर महादेवाने उसना राग आणला. कसा राग नव्हता आला, उसना राग आणला. त्यांनी आपली जटा आपटली आणि त्या जटेमधून वीरभद्र नावाचा त्या ठिकाणी गण निर्माण झाला आणि त्या गणाला सांगितलं जा आणि त्या दक्षाला अहंकार झालेला आहे, त्या दक्षाला धडा शिकून या. आणि मग सगळे गण त्या ठिकाणी गेले. मायबाप घनघोर युद्ध झालं. जी ऋषी मुनी त्या ठिकाणी महादेवाचा अपमान करत होता ना दक्ष प्रजापती, जी ऋषी म्हणत होती ना बरं झालं बरं झालं, काही काही गणांनी त्यांची डोळीच काढून घेतली. जे डोळी करून महादेवाकडे पाहत होते, काही काहींच्या मनात दाढ्या उपटून घेतल्या. असं घनघोर युद्ध झालं आणि त्या दक्ष प्रजापतीने त्या ठिकाणी मस्त कापून टाकलं आणि त्या ठिकाणी त्या यज्ञामध्ये टाकून दिलं. सगळं त्या ठिकाणी विध्वंस झाला आणि मग मात्र त्या ठिकाणी सगळे गण वापस गेले. आता ब्रह्म विष्णू देव ही पळून गेले. पण म्हटले आता एवढं महान कार्य होतं, यज्ञाचं काम होतं, हे यज्ञाचे काम बंद पडता कामा नये, हे यज्ञ चालू राहिला पाहिजे. हो, म्हणून लक्षात ठेवा, सप्ताह हा एक यज्ञच आहे, अखंड हरिनामाचा हा एक यज्ञच आहे. त्याच्यामध्ये किती जरी अडचणी येणार तुम्हाला याच्यात अडचणी. बघा दक्ष प्रजापतीने यज्ञ केला, त्याला अडचणी उभ्या राहिल्या राहिल्या की नाही, मला भाव सांगायचं त्याचा. तसं आपला अखंड हरिनाम सप्ताह तुम्हाला अडचणी नाही येणार आणि कितीही येणार, पण माग सरायचं नाही. हो, कधीच माग सरू नका. चांगल्या कामाला अडचणी येत असतात. देव म्हटले आता सगळं खरे बाबा, पण महादेवाला रागलेलं शांत नेमकं कोण करेल? मग सगळे देव महादेवाकडे गेले आणि हात जोडले आणि महादेवाच्या नावाचा जप करू लागले. माहिती ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः
कृष्ण भगवान की जय. जय जय श्री राधेश. असा सगळ्या देवांनी महादेवाचा जप केला, महादेवाचा राग झालेला आहे. त्याला आपण परत त्या ठिकाणी चालू करू. मग सगळे देव आले आणि मग त्या ठिकाणी यज्ञ करायला सुरुवात झाली. पण म्हणले यजमानच नाहीये. जसा कथेला यजमान लागतो, म्हणजे जो ज्याने दक्षाने जो ठरवला होता यज्ञ, जो यजमान होता तोच नाही. म्हणजे कुठे त्याचं शरीर त्या ठिकाणी बाजूला पडलं. म्हणजे धड त्या ठिकाणी संपलेला आहे. मस्तक त्या ठिकाणी पडले, धड त्या ठिकाणी पडलं, मस्तक कुठे यज्ञामध्ये पडलेलं. म्हणजे मग आता मस्तक महादेव म्हणजे जा, गणांना सांगितलं जे दिसत ते घेऊन या. मग म्हणतात त्या गणाला दिसला बोकड्या. त्या बोकड्याचं मस्तक कापलं आणि घेऊन आली. आणि आल्यानंतर महादेवाने त्या ठिकाणी ते दक्षाचं धड होतं त्याला ते बोकड्याचं मस्तक बसवलं आणि मग तो जिवंत झाला. आणि मग त्याला महादेवाची खरी काय ती ताकद कळाली, महादेवाचा अधिकार त्याला कळाला. पण आता देवाचं भजन करायचंय, देवाची स्तुती करायची, पण काय करावं आता वाचा नाही. मुका झालो वाचा गेली, होतो पंडित महाज्ञानी. दशग्रंथ षडशास्त्र पुराणी, चारी वेद मुखो गदवाणी. गर्वामध्ये झाली सर्व हानी, मुका झालो वाचा गेली. काय केलं, साधू संताची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगु झाली. आता मुका झालो, आता भजन करता येत नाहीये. म्हणून लक्षात ठेवा, जोपर्यंत हे आहे ना तोपर्यंत भजन करा. हे बंद पडले की संपलं. आता मग काय करायचं, मग त्या ठिकाणी त्याच्या भावना देवापर्यंत पोहोचल्या आणि आशीर्वाद दिला. जा मंदिरामध्ये गेल्यानंतर माझं दर्शन तेव्हाच आहे, केव्हा बकऱ्यासारखा आवाज काढल्यानंतर. बरोबर आहे का, असं बुडबुड त्या ठिकाणी करावं लागतं. त्यावेळेसच महादेवाचं दर्शन होतं. मायबाप दक्षाला दिला आशीर्वाद आहे. मग त्या ठिकाणी घेतले समारंभ त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने पार पडला. सांगायचा सिद्धांत एवढाच होता, धर्म करत होता, धर्माचं कार्य करत होता. अहंकार निर्माण झाला, परिणाम काय झाला तर त्या ठिकाणी त्यांना मरावं लागलं. आणि कशाचं मस्तक भेटलं, बोकड्याचं मस्तक मिळालं. म्हणून धर्म कार्यामध्ये कोणाचे कधी अडचण करत जाऊ नका असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि मग अर्थाची कथा सांगितली. मग अर्थासाठी ध्रुव बाळाची कथा त्या ठिकाणी सांगितली. आपल्याला ही कथा पाहिजे, पूर्ण विराम द्यायचं. बघा अर्थ कशा पद्धतीने कमवला पाहिजे. बघा त्या ठिकाणी उत्तानपाद नावाचा राजा आहे, त्याला दोन पत्नी आहेत, एक सुरुची आणि एक सुनीती. दोन पत्नी आहेत. सुरुचीचा मुलगा हा उत्तम आहे, बरोबर आहे का, सुरुचीचा मुलगा उत्तम आहे आणि सुनीतीचा त्या ठिकाणी ध्रुव बाळ आहे. दोघी सवती होत्या. आता उत्तानपाद राजा आहे, पण राजाला सगळ्यामध्ये त्या दोघीमध्ये आवडणारी पहिली कोण होती, आवडणारी सुरुची होती. सुनीती आवडत नव्हती. सुरुचीचा अर्थ काय माहितीये का, सुरुची म्हणजे जे आपल्याला आवडतं त्याला सुरुची म्हणतात. जास्त सुरुची आवडते का सुनीती, असं सुरुची आवडते. आपल्या मनात ते करावं असं वाटतं, पण मनाच्या विरोधात गेले की राग येतो. सुनीती काय, सुनीती म्हणजे वेदाने सांगितलं काय करा, देश धर्माची सेवा करा, ग्रंथाची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, हे वेद सांगतोय. पण हे मान्य आहे का, नाही. म्हणून त्या ठिकाणी सुरुची जास्त आवडायची आणि सुरुचीचा मुलगाही आवडायचा. एक वेळेस म्हणतात उत्तानपाद राजा महाराज त्या ठिकाणी सिंहासनावरती बस